15 वर्षाच्या वयात जेव्हा हसण्या-खेळण्याचे दिवस असतात, त्यावेळी लग्न ठरवले. त्यावेळी सर्व मुलींचे लग्न 12-13 वर्षातच होत होते. त्या मुलींना लग्नाचा अर्थही कळत नव्हता. त्यांना फक्त या गोष्टीचा आनंद होता की त्यांना नवे कपडे मिळतील. आई तर नव्हती, त्यामुळे वडिलांनीच थोडेफार घरकाम मला शिकवले होते. लग्नाचा दिवस आला, लग्न झाले आणि मी सासरी निघाली. डोळ्यात अश्रू घेऊन मी सासरी पोहोचली आणि सासरची श्रीमंती पाहून मनातल्या मनात मला खूप आनंद झाला. त्यावेळी माझ्या सासूने आवाज दिला आणि म्हणाली, नववधू घरात आली आहे, तिच्यासाठी पूजेचे ताट तयार करा. माझ्या सासूकडे पाहून त्या मला स्वभावाने जरा कडक वाटत होत्या. खरं सांगायला गेले तर त्यांना पाहून मी थोडी घाबरली होती. सर्व रीतिरिवाज पार पाडतच रात्र झाली आणि बेडवर पडल्यावर मला लगेच झोप लागली. सकाळी सकाळी घरातील कामवाल्या बाईने मला उठवले आणि म्हणाली की किचनमध्ये आज तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. मी उठून तयारी केली आणि किचनमध्ये स्वयंपाक करायला गेली. किचनमध्ये मी सर्वांसाठी गोड जेवण बनवले. ते सर्वांनी आवडीने खाल्ले. पण माझ्या सासूने मी बनवलेल्या जेवणात कमतरता काढली आणि त्यासोबतच मला एक सल्लाही दिला की आता बालिशपणा सोडून घरातील कामावर लक्ष दे. 1 महिन्यानंतर माझ्या पतीलाही हॉस्टेलला जायचे होते, कारण त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे होते आणि मी मात्र माझ्या सासू-सासऱ्यांसोबत एकटीच राहिली. अधूनमधून विशाल मला चिठ्ठी लिहित होता, पण ती चिठ्ठी आधी माझ्या सासूकडे जात होती, मग माझ्यापर्यंत येत होती. माझे वय कमी असल्यामुळे मला या गोष्टींचा फरक पडत नव्हता. माझ्या एकटेपणाचा सोबती म्हणजेच आमच्या अंगणात असलेले आंब्याचे झाड. त्या आंब्याच्या झाडाजवळ एक कच्चे घर होते. त्या झाडाला फळे येत नव्हते, त्यामुळे सर्वजण त्याला वांज म्हणत होते. पण माझे त्या झाडावर खूप प्रेम होते. जेव्हाही मला कामातून वेळ मिळत होता, तेव्हा मी थोडा वेळ जाऊन त्या झाडाखाली बसत होती. त्या झाडाखाली बसून माझा पूर्ण थकवा निघून जात होता. बघता बघता आता 2 वर्ष निघून गेले होते आणि मीही 17 वर्षाची झाली होती. विशालचेही शिक्षण पूर्ण झाले. आज विशाल घरी परत येत होता. विशाल घरी येत असल्यामुळे माझी सासू सकाळपासून कामात व्यस्त होती. मलाही माझ्या पतीच्या येण्याचा खूप आनंद होता, कारण आता मला एकटे राहावे लागले नसते. विशालची वाट पाहत मी सजून बसले होते. आज माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. तो आनंद कदाचित विशाल येण्यामुळेच होता. मला पाहून माझी सासू म्हणाली की आज तुला नजर लागेल, त्यामुळे तू काळा टिका लावून घे. त्यानंतर विशाल आला. सर्वांनी जेवण वगैरे केले आणि आपापल्या रूममध्ये आराम करायला गेले. मी माझ्या रूममध्ये बसली होती आणि विशालही रूममध्ये आला. मनातल्या मनात मला खूप आनंद होत होता. विशालने माझ्यासाठी एक गिफ्ट आणले होते. त्याने मला हिरव्या रंगाची साडी आणली होती, पण माझ्यासाठी तर त्याचे परत येणेच मोठे गिफ्ट होते. त्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या, एकमेकांवर रुसलो आणि काही प्रेमाच्याही गप्पा केल्या. त्यानंतर असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि एके दिवशी अचानक असे माहीत झाले की माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. त्यानंतर विशाल मला घेऊन माझ्या माहेरी आला. मला पाहून माझे वडील खूप खुश झाले. जणू काही ते माझ्यासाठीच थांबले होते. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला विशालच्या भरवशावर सोडले आणि ते या जगातून निघून गेले. माझे वडील वारल्यानंतर आता माझे सर्व काही माझा पती आणि त्याचे परिवार होते. असाच वेळ निघत गेला आणि विशालने त्याची लॉची डिग्री कंप्लीट केली आणि आता तो सरकारी वकील बनला होता. आमच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झाले होते, पण अजूनही मला मूलबाळ नव्हते. आतापर्यंत तर माझी सासू समजदारीने बोलत होती, पण आता ती माझ्याशी जरा सक्तीने वागत होती. विशाल त्याच्या कामात नेहमी व्यस्त राहत होता. माझी सासू दिवसभर माझ्या मागे कटकट करत होती. आता तर हळूहळू संपूर्ण गावातही चर्चा झाली होती की विशालची पत्नी वांज आहे. ही गोष्ट मला खूप टोचत होती, पण मी काहीही करू शकत नव्हती. माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते आणि विशाल मला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण सर्वांचे वागणे मला आतल्या आत खूप तोडत होते. अजून मी फक्त 20च वर्षाचे होते आणि तेवढ्यातच लोकांनी मला वांज बनवले होते. मी लहानपणापासूनच सडपातळ होती.
आणि आई वारल्यानंतर माझ्या वडिलांनीच माझे पालनपोषण केले होते. एके दिवशी दुपारी आम्ही जेव्हा सर्वजण जेवायला बसलो होतो तेव्हा माझ्या सासूने विशालला सांगितले की मी तुझे दुसरे लग्न करेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी विचार करू लागली की एवढे मोठे दुःख मी कसे सहन करू. असे होऊ शकत नाही. रात्री जेव्हा आम्ही रूममध्ये आलो तेव्हा विशाल थकून बेडवर झोपायला गेला. मी त्याला म्हणाली की मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचे आहे. पण विशाल मला म्हणाला की रिया, मला झोपू दे, मी खूप थकलो आहे. तेव्हा मी विशालला म्हणाले की तुम्ही दुसरे लग्न करणार आहात का? त्यावर तो मला म्हणाला की मला झोपू दे, मी तुम्हा सर्वांची कटकट ऐकून थकलो आहे. एकीकडे आई आणि दुसरीकडे तू, त्यामुळे मी खूप परेशान झालो आहे. मला असे वाटते की मी आत्महत्या करावी. तेव्हा मी त्याला म्हणाले की तू असे काही करू नको. मी विशालला म्हणाली की तुझ्या व्यतिरिक्त माझं या जगात आता कोणीही नाही. आणि एवढे बोलून मी बेडवर पडून घेतले. रात्रभर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सकाळी मी जेव्हा उठली तेव्हा माझे मन पूर्णपणे तुटले होते आणि नाईलाजाने मी सर्व गोष्टी सहन करत होती. मी विचार करू लागले की कदाचित विशालनेही दुसऱ्या लग्नासाठी मान्यता दिली आहे. पण मला हे माहीत नव्हते की त्याच्या आईने त्याला किती जबरदस्तीने दुसऱ्या लग्नासाठी तयार केले आहे. 1 महिन्यानंतर विशालचे लग्न गायत्रीसोबत झाले. गायत्री माझ्या सासूच्या दूरच्या नातेवाईकांपैकी होती. लग्नानंतर माझी सासू मला म्हणाली की तू तुझं सामान मागच्या रूममध्ये ठेवून घे, कारण आता विशाल गायत्रीसोबत या रूममध्ये राहणार आहे. मी म्हणाली की मी कसा सोडू तो रूम? मी तो रूम सोडणार नाही. ज्याला जिथे जायचे आहे तो जाऊ शकतो. पण त्यानंतर मी विचार केला की ज्याच्यामुळे मी त्या रूममध्ये राहत होती, आता तोच माझा राहिला नाही. मग आता हा रूम माझा कसा? हा विचार करतच माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी माझा थोडा सामान घेऊन त्या मागच्या रूममध्ये राहायला गेली. मी त्या रूममध्ये माझा सामान ठेवला आणि खिडकीत जाऊन बसले. खिडकीत बसून मी त्या आंब्याच्या झाडाला पाहत होती आणि विचार करत होती की माझेही नशीब त्या झाडासारखेच आहे, एकटे आणि बेसहारा. पण तरीही तो आपल्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मीही त्याच्यासारखी धीटपणाने राहू शकते का? की कमजोर होऊन मी एखाद्या फुलासारखी गळून पडेल आणि माझे अस्तित्व कायमचे गमावेल? पण मी असे होऊ देणार नाही. मी लढण्याचा प्रयत्न करेल. जर एक झाड सर्वांशी लढू शकते तर मी का नाही? असा विचार मी करू लागले. हा विचार करतच मी स्वतःला सावरले. असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि मी स्वतःला घराच्या कामात व्यस्त केले. माझ्या रूमच्या अवतीभोवती मी भरपूर झाडे लावली आणि त्यांची काळजीही घेतली. आणि त्या सर्वांसोबत मी त्या आंब्याच्या झाडाचीही खूप काळजी घेत होती. गायत्री स्वभावाने एक चांगली मुलगी होती. जेव्हाही ती माझ्याशी बोलायला येत होती तेव्हा माझी सासू तिला काही ना काही बहाणे करून बोलावून घेत होती. विशाल आधीपेक्षाही जास्त कामात व्यस्त झाला होता. तो माझ्याशी तर बोलत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर मला एक पश्चाताप दिसत होता. कदाचित माझी अवस्था पाहून त्याला वाईट वाटत होते, पण तो आपल्या आईच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. गायत्री या घरात येऊन खूप खुश होती आणि बघता बघता एके दिवशी तिने सर्वांना एक बातमी दिली की ती आई होणार आहे. ही बातमी ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या गोष्टीमुळे मीही खूप खुश होती की आता घरात कोणीतरी पाहुणा येणार आहे. गायत्री खूप नाजूक होती आणि तिला त्रासही होत होता. ती फक्त 17 वर्षांची होती. माझ्या सासूने मला आदेश दिला होता की तिची चांगल्या प्रकारे काळजी घे. सगळ्या प्रकारे काळजी घेऊनही तिचे वजन वाढत नव्हते. एके दिवशी काळजीपोटी मी विशालला सांगितले की गायत्रीला शहरात एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव. पण माझ्या सासूने ऐकले नाही आणि त्या म्हणाल्या की आमची ही मुले घरीच झाली आहेत. विशालची ही जुनी सवय होती की तो आपल्या आईच्या पुढे काहीच बोलत नव्हता. एके दिवशी गायत्रीची तब्येत खूप खराब झाली आणि तिला छातीत धडधड होऊ लागली. घाबरून मी गावातील एका वैद्याला बोलावले. वैद्याने तिला तपासून औषधे दिली आणि सांगितले की तिला रक्ताची कमी आहे.
जेव्हा या गोष्टी मी विशालला सांगितल्या तेव्हा माझ्या सासूने मला तिच्यापासून लांब राहायला सांगितले. माझी सासू मला म्हणाली की तू वांज आहे आणि तुझी सावली तिच्यावर अजिबात पाडू नको. त्यामुळे मीही तिच्यापासून लांब राहू लागली. आता मी पुन्हा संपूर्ण दिवस माझ्या रूममध्ये बंद राहत होती. खरं सांगायला तर आतल्या आत मलाही भीती वाटत होती की माझ्यामुळे तिला काही होऊ नये. काही दिवसानंतर रात्री घरात नोकरांचा गोंधळ ऐकून मी अंगणात आली. गायत्रीची डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती. गावातील वयस्कर बायका आणि नर्सला बोलावण्यात आले. संपूर्ण घरात गोंधळ होता. विशालच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती. मी त्याच्याजवळ जाऊन त्याची समज घालू लागली. थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आणि आमच्या आनंदाला सीमाच उरली नाही. पण थोड्याच वेळात अशी बातमी आली की गायत्री खूप कमजोर होती आणि तिच्या शरीरात रक्तही नव्हते. त्यामुळे ती वाचू शकली नाही. मुलीला जन्म देऊन गायत्री तिला सोडून गेली होती. माझी सासू रडत होती आणि म्हणत होती की मला माझ्या नातवाचे तोंड दिसले नाही. आता माझ्या घराचा वंश कसा चालेल. तिचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. त्या छोट्याशा जीवाला पाहून मला खूप वाईट वाटत होते. तिला पाहून मला असे वाटत होते की ती मी आहे. मी तिला माझ्या जीवापेक्षा जास्त सांभाळले. ज्या मुलांची आई नसते ते मुलं जास्त समजदार असतात. दूध पाजल्यावर ती शांत झोपत होती. ती मला जास्त त्रास देत नव्हती. आणि माझी सासू हेच दुःख करत होती की मुलींचा जन्म झाल्यावर वंश वाढत नाही. पण आता या गोष्टींचा कदाचित कोणाला काही फरक पडत नव्हता. आणि विशालही आधीपेक्षा जास्त खुश राहत होता. तो ऑफिसमधून आल्यावर सर्वात आधी माझ्याजवळ येत होता आणि मुलीला खेळवत होता. मलाही विशालला खुश पाहून खूप बरं वाटत होतं. बघता बघता आता गायत्रीला जाऊन 1 वर्ष झाला होता आणि परीही 1 वर्षाची झाली होती. आज गायत्रीचे वर्षश्राद्ध होते. त्यामुळे मी ब्राह्मणाला बोलावले होते. ब्राह्मण घरात येताच माझ्या सासूने त्यांना प्रश्न विचारला की मी माझ्या वंशाच्या दिव्याचे तोंड कधी पाहू शकते. त्यावर पुजारीने माझ्या सासूला काही उपाय सांगितले. गृहशांती करायला हवी. तेव्हा माझी सासू पुजारीला घेऊन पूर्ण घर दाखवू लागली. संपूर्ण घर पाहत असताना माझ्या सासूने त्यांना अंगणातील ते झाडही दाखवले. ते झाड पाहून पुजारीचा चेहरा पडला आणि ते माझ्या सासूला म्हणाले की हे झाड लवकरात लवकर तोडून टाका. ते तुमच्यासाठी अपशकुनी आहे. आता ही गोष्ट माझ्या सहन करण्याच्या पलीकडे होती. मी विशालकडे पाहिले, पण मला हे चांगलेच ठाऊक होते की तो काहीही करू शकणार नाही. माझ्या सासूने लगेच घरातील नोकरांना बोलावले आणि ते झाड तोडण्याचा आदेश दिला. हे ऐकून मला काही कळत नव्हते की काय करावे. मी कसे त्या झाडाला वाचवू. जसेही घरातील नोकर ते झाड तोडायला आले, मी धावतच त्या झाडाजवळ गेली आणि पुढे उभे राहून म्हणाले की हे झाड तोडू नका. मी रडून रडून त्यांना विनवण्या करत होती, पण त्यांनी माझे ऐकले नाही. कुणालाही माझ्यावर दया येत नव्हती. त्याचवेळी कोणीतरी मला धक्का दिला आणि मी दगडावर जाऊन पडली. माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि हे पाहून आता विशालला ही गोष्ट सहन झाली नाही. त्याने सर्वांना तेथून दूर केले आणि मला घेऊन हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले आणि थोड्या वेळात मी भानावर आली. तेव्हा डॉक्टर विशालला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होते. माझी सासूही तेथेच उभी होती आणि त्यांना पाहून असे वाटत होते की त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत आहे. त्यानंतर विशालने डॉक्टरांना विचारले की आता आम्ही रियाला घरी घेऊन जाऊ शकतो का. तेव्हा डॉक्टरांनी विशालला होकार दिला आणि म्हणाले की यापुढे आता असे होता कामा नये, कारण अशा अवस्थेत ही गोष्ट योग्य नाही. त्यावर विशालने आश्चर्याने डॉक्टरांना विचारले की अशी अवस्था म्हणजे काय. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्हाला माहीत नाही का, ती आई होणार आहे. तिची चांगली काळजी घ्या. हे ऐकून कोणालाही विश्वास बसत नव्हता. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले आणि मला तर स्वतःवर विश्वासच होत नव्हता. माझ्या सासूच्या चेहऱ्यावर मला पश्चाताप दिसत होता आणि माझ्या डोक्यावर हात फिरवून त्या मला म्हणत होत्या की मला माफ कर.
मी हसतच त्यांना मिठी मारली. मला असे वाटत होते की जणू काही माझी आईच माझ्या समोर आहे. आता पूर्ण 9 महिन्यापर्यंत माझ्या सासूने माझी खूप काळजी घेतली आणि मी त्या झाडाची. त्यानंतर जेव्हा माझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली, माझी सासू मला काळजीने हॉस्पिटलला घेऊन आली. कारण जी चूक त्यांनी गायत्रीच्या वेळी केली होती, ती आता त्यांना करायची नव्हती. त्यानंतर मला ऑपरेशन थिएटरला घेऊन जाण्यात आले. थोड्या वेळात नर्सने माझ्या सासूला आनंदाची बातमी दिली की तुम्हाला नातू झाला आहे. हे ऐकून माझ्या सासूला खूप आनंद झाला आणि त्यांनी नर्सला भेटवस्तूही दिली. सगळीकडे पेढे वाटले. माझी सासू नातू झाल्यामुळे नाही, तर मी ठीक असल्यामुळे खुश होत्या. आता संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण पसरले होते, कारण आमचे परिवार पूर्ण झाले होते. मुलगा आणि मुलगी आमच्या घरात आले होते, त्यामुळे घरात सुख शांतता आली. त्यानंतर आमच्या घरात आणखी एक आनंद आला होता आणि तो म्हणजे त्या आंब्याच्या झाडाला आता फळे येऊ लागली होती. कदाचित आपण एखाद्या गोष्टीची खूप लवकर अपेक्षा करतो. एखादी गोष्ट मिळण्याची विशिष्ट वेळ असते, त्यामुळे आपण वाट पाहायला हवी. कोणत्याही गोष्टीची घाई करून आपल्याला काहीही मिळत नाही, या उलट आपलेच नुकसान होते. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधानी राहा. वेळेच्या आधी व्यक्तीला काहीही मिळत नसते. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रेम आणि साथ सदैव आमच्या सोबत असू द्या. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.